नमस्कार मंडळी. झी मराठी वाहिनीवरील अगदी घराघरात जाऊन पोहोचलेली सर्वांची लाडकी मालिका म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका संपून बराच अवधी झाला असला तरी प्रेक्षक या मालिकेतील पात्र अजून विसरले नाहीत. गुरुनाथ, राधिका, शनाया, जेनी या पात्रांनी तर रसिकांच्या काळजात घर करून बसले आहेत. तसेच गुरुनाथच्या ऑफिसमध्ये काम करणारा अगदी गुरुचा जवळचा मित्र आनंद हे पात्र विशेष गाजले. हे पात्र मिहिर राजदा यांनी साकारले होते. मिहिर हा गुजराती आहे. मुंबईत जन्म झाला असल्यामुळे आनंद ही भूमिका साकारताना तो चांगल्या पद्धतीने मराठी बोलला. मिहिरच्या पत्नी ही मराठी अभिनेत्री आहे. 2010 साली दोघांनी रेशीमगाठ बांधले. त्यांच्या पत्नीचे नाव नीलम पांचाळ असं आहे. ती देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र ऐन दिवाळी संपताच मिहिरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ. मिहिरच्या पत्नीची प्रकृती बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. नीलमवर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नीलम बेशुद्ध अवस्थेत तिच्या आईला सतत हाक मारत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मिहिरने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना काळजी करू नका असं सांगितलं आहे. डॉक्टरांनी भूल दिल्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत बडबड करत आहे. आता तिची प्रकृती स्थिर आहे. नीलमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर वैजू नंबर 1, देवमाणूस 2 या मालिकेत नीलम छोट्याशा भूमिकेत झळकली आहे. आणि आपल्या सर्वांचा आवडता आनंद म्हणजे मिहिर याने तर प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. तर मंडळी, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील कुठले पात्र तुम्हाला आजही तितकंच आवडत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा.